सगळीकडे सोलर बसलेले आहेत, 2-2.5 हजार सोलर झाले बार्शी शहरामध्ये. त्यामुळे काय झालं, प्रत्येकाने लोड वाढवलेला, AC वगैरे बसलेले. दिवसा सोलरवर चालते आपलं सगळं, रात्रीच्या वेळी आपल्याला MSCBकडून लाईट घ्यायला लागते. त्यामुळे लोडमुळे काय होतं, DPची जळणे किंवा बॉक्स पेटी जळणे, केबल जळणे असे रात्रीचे प्रॉब्लेम वाढले. आता आपलं लोडसाठी आपलं सबस्टेशनचं पण काम चालू आहे. 3-4 महिन्यामध्ये सबस्टेशन, 2-3 महिन्यामध्ये आपलं सबस्टेशन चालू झालं तर आपला लोड वायफाय पडतो सगळं. कुठलं सबस्टेशन? गाडेगाव रोड. तुम्हाला जागा दिलेली आहे ना मध्ये? काम चालू आहे. 2 महिन्यात किती MUH आहे ती? 10 MUH. 10 MUH आहे ना? बरं. ते चालू झालं तर आपला बऱ्यापैकी शहरातला लोड जास्त काय वाढतो. बरं. आणि जे लोडमुळे किती प्रॉब्लेम दिवसात काम पूर्ण होईल ती? 2 महिने लागतात. 2 महिने लागतात. ठीक आहे, ती 2 महिन्यानं होईल. आता आणखीन एक तुम्हाला जागा पाहिजे नव्हती ना अमराईने आल्यामध्ये इकडं कपडवाडीचं तुम्हाला ते गांधी जागा देतो म्हणलं तर तिथं पण तुम्ही आणखी सबस्टेशनचं काय केलं द्या ना साहेब, त्याचं द्यायलंय. तुम्ही आता घरकुलाचं तुमच्या MSCB कडनं राहिलंय. आपलं जिजाऊ नगरचं जे आहे तुम्हाला जागा दिली, बरोबर आहे, नगरपालिकेने. आता राहिलंय काय तुमच्याकडनं MSCB कडनं? तुम्हाला तिथं एक 5 MUHचा ट्रान्सफर होऊ शकतो. मग तिथं अडचण काय तुम्हाला जागा देऊ? एस्टिमेट पाठवले. अहो साहेब, आम्ही तुम्हाला जागा मागितली, जागा दिली, सगळं दिलं. आता तुम्हाला खोपडवाडीला 1 एकर जागा पण द्यायला तयार आहेत सगळेच व्यापारी. आता त्या अमराई नाल्यामध्ये पण तुम्हाला जागा देतो. अडचण काय तुम्हाला मोफत जागा दिल्यानंतर MSCB फुकट जागा द्यायला लागलो आम्ही? अडचण काय वाली साहेब? तुमचा MSCBचा सगळा पाठपुरावा आणि बोलताना सुद्धा नीट बोलत नाहीत, कुणी नीट बोलत नाही. खेड्यातनं प्रत्येक शेतकऱ्याची फोन आहे. 15 दिवस झाला मी कोटेशनला दिलंय अर्ज. आता इतर जिल्हा परिषद मगरुरीमध्ये बोलतोय 15 दिवस झालं देऊन मी अर्ज दिलाय, तर मला तेवढंच काम आहे का म्हणतो. फोनवर फोन बंद आहेत, कुणी चांगलं बोलत नाहीत, काय नाही, चाललंय काय सगळं. 15 दिवस झालं कोटेशन 2 मिनिटाचं काम आहे. नुसतं होय म्हणते ती. मला काय काम करायचं काम आहे. सोडी 2 उकळा मी उकळाला आहे म्हणते, सोडीला आहे म्हणते, कुठं जात नसतं. तुम्हाला साहेब मी ऐकून घ्या, प्रत्येक वेळेस आता DP मध्ये 40 DP ला पैसे दिले तुम्हाला. आता काय, आता तुम्हाला आणखी पण नवीन DPDC आता तुम्ही काय आणखी 40-50 DP ला आम्ही त्याचे पण पैसे देतो. शासनाकडनं आपल्याला अडचण तुम्हाला निधी यायला किंवा कशालाच काही नाही. नेमकं मॅनेजमेंट का हुका लागली सारखी? एक विषय सांगतो. पहिला अर्बनचा विषय आहे तो गाडेगाव रोडचं सबस्टेशन झालं की आपला क्लिअर होऊन जाईल. विषय क्लिअर होऊन जाईल. फक्त सोलरमुळे ते दिवसात करंट असतो तो 200 एम्पियर असतो. संध्याकाळी 6 वाजता मागतील 950 एम्पियर जातो. त्यामुळे एकदम आपल्या त्या DTC बॉक्स वगैरे जाण्याचा हा विषय आहे. तर आता क्लिअर होईल 1-2 महिन्यात. आणि DTCचं मेंटेनन्स पण केलं म्हणजे अर्बनचा विषय क्लिअर होऊन जाईल. ग्रामीण भागात ज्या तक्रारी आहेत, पहिला विषय आपला 6 ते 10चा एक विषय आहे. संध्याकाळी 6 ते 10, संध्याकाळी 6 ते 10चा विषय आपल्याला शेती पंपाचं कनेक्शन पूर्ण बंद करा. त्यासाठी जर असं बघून हेड ऑफिसमधून इन्स्ट्रक्शन होते आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात होते. आता ह्या 2 दिवसाआधी 6 ते 10 जेवढं घरगुती कनेक्शन आहे तेवढ्या पुरता करंट चालू ठेवा. त्या पद्धतीने आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. 6 ते 10 चालू होईल. हे चालू झालेलं आहे. दुसऱ्या ज्या तक्रारी आहेत त्यांच्या मेंटेनन्सच्या, फक्त आता माझ्याकडे मॅनपॉवर जर कमी पडतील. मी एकदा बोलतो होतो ते आपल्या या जूनमध्ये मॅनपॉवर म्हणजे जशी आता उपयोगाला माझ्याकडं माणूसच नाही, त्या सोडीवाल्याला 4 तिकडचा दिला आहे. कोटेशन द्यायला किती वेळ लागतंय? आम्ही आमचं कौतुक सांगत नाही. आम्ही पण सकाळी 15 दिवस आमचं काम सुरू होतं, रात्री 10-10:30 वाजे. आम्ही या विषयात सुट्टी पण घेतली. आम्ही कौतुक नाही सांगत, आम्हाला लय हाऊस आहे म्हणून आम्ही करतो, तो भाग वेगळा. पण एवढं तरी काटावर कर्मचाऱ्यांनी पण अधिकाऱ्यांनी पण नको ना. तुम्ही ज्यावेळेस इमर्जन्सी आहे ना, ज्यावेळेस इमर्जन्सी आहे किंवा आता इतर वेळेस तुम्हाला हिवाळ्यात कुठंच अडचण नसते, कुणी त्रास देत नाही किंवा कोणी मागणी करत नाही, तुम्ही रिलॅक्स राहा, त्यावेळेस तुम्हाला कुणाचंच काही नाही ना. पण ज्यावेळेस असे प्रसंग निर्माण होतो त्यावेळेस तुम्हाला ज्यादा काम करायला काय अडचण आहे. आणि ज्यादा काम आता मी स्वतः सांगतो तुम्हाला, शनिवार रविवारी तर सापडतच नाही. कोणी सापडते? फोन बंद आहेत राव सगळ्याचे. आम्ही आमचा कधी फोन बंद नाही. असं कसं म्हणतात साहेब, मला सांगा. तुम्ही द्या ताकीद सगळ्याला. मॅन पॉवरचं काय मॅन पॉवर लागते? कशाला मॅन पॉवर लागतं? फोन उचलण्याच्या तक्रारी
त्या- तुम्ही फोन सगळ्याचा उचलला पाहिजे. कोटेशनचा विषय त्यांचा सत्य ताकीद घेऊन बघू. आणि साहेब मी तुम्हाला असं फोन केला आहे, साहेब. मी तक्रार करणार म्हणतो भाऊ. तुम्ही सध्या कधी दिसलाय 15 दिवस झाले काय आता नाही. कागद घेऊन कारवाई चालू आणि आहे. सर तुम्हाला बरं का, तुम्हाला रेशन नाही, तुम्हाला मी स्पष्ट बोलतो, इतर पण अधिकारी भरपूर होते बरं का, तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या पिरियड मध्येच प्रॉब्लेम यायला लागला, मला आश्चर्यच वाटायला लागलं. तुम्ही म्हणता भाऊ असं का म्हणायला लागला मला, तुम्ही असं वचक ठेवा नाही ना तुम्ही. वचकचा विषय नाही. मग? तर आता मागच्या वेळी आहे अर्बन हा. अर्बनमध्ये मॅनपॉवर खूपच चांगली नाही नाही अहो मला आता तुम्ही सिस्टीम जर एवढ्या चेंज झाल्या मला ऑइल मिळेना त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे तुम्ही मला प्रमाण सांगितलं का, तुम्ही मला सांगितलं का, नाही नाही मला फोन केला का भाऊ आईल नाही. आता तुमचं परस्पर मला ह्यांनी निरोप दिलेले व्यक्तींना तुम्हाला मी वरच्या तुमच्या अधिकाऱ्यांना बोलले ताणून धरलं. एसी साहेबांचा फोन पण येतोय भाऊचा फोन आला होता तुम्ही मला सांगा ना, तुम्ही एका मिनिटात तुम्हाला मी कुणाला पण बोलतो ना, मी पाठक साहेबाला बोलतो, तुमच्या सीई ला बोलतो, तुमच्या सगळ्याला बोलतो ना, काहीच अडचण नाही. आम्हाला बोलायला काय अडचण नाही साहेब, काय वाटलं आम्ही साहेबाला बोलू. ऑइलचा आमचा पण तुम्ही आता तुमचे दररोजच्या दररोज पण आता आम्ही पूर्ण 100% वॉच ठेवणार आहे का तुमच्या डिपोवर. आता आमचं एक माणूस काम करते आमच्या ऑफिसचा, ठीक आहे, पण सारखं तर आम्ही काय आठवड्यातनं इथं ह्या गावाला आहे त्या गावाला आहे, आमची पण समजून घ्या ना तुम्ही. असं नाही व्हायला पाहिजे. बार्शी ग्रामीणमध्ये तक्रार मी मान्य करतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही समजदार आहे, तुमचं तुम्ही ऑफिसला बसा, तुम्ही आज बैठक घ्या, तुमच्या सगळ्या अधिकाऱ्याला सूचना द्या, इथनं पुढे माझ्याकडे वर येऊन तुम्हाला काय कमी येते मग सांगा, त्याची यादी द्या, ती यादीप्रमाणे तुमची आम्ही सामानाच्या आईची वगैरे पूर्तता आम्ही तुमच्या वरच्या डिपार्टमेंटकडनं करून देतो. आता सांगा तुम्ही काय. बेलगावमधील परिस्थिती काय आहे, 11 वर्ष झालं कोण उभा जुना विषय. आहे. सप्लाय सोडण्यासाठी 200-150 लोकांची आज वीज पुरवठा खंडित आहे. आणि त्यांच्याकडे हे कोटेशन भरलेल्या पावती शेती पंपाचा शेती पंपाच नाही, वस्ती रस्ता. आणि जाधव साहेबाला कितीतरी सांगितलं ते ऐकायलाच तयार नाही. नुसतं बोलून. का आलं नाही? का आलं नाही? दीपक नाही केला बोलून. मंदिरात आलेल्या त्यांच्यावर आता कारवाई चालू आहे. जाधव कापडे ग्रामीण जे जाधव कुठला? बारशीचाच आहे. ग्रामीण दोन ते त्यांच्या उभार आता तक्रारी जास्त आहेत. हा? हा? लाव बरं फोन. नुसतं होय म्हणते. फोन लावतो. कसं झालं तुम्ही थोडं होईल. 10 ते 11 सांगितलं तुम्ही. त्याच्या आधी म्हणून. घरगुती कनेक्शन वाढवून घ्या फक्त. घरगुती कनेक्शनला सोडायला सांगितले. जे मीटर आहे ते हेड ऑफिसला कळतं तेवढा करंट जातो थोडा. किती दिवस झाले इथं? शेताची